सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर लालासाहेब रावसाहेब तांबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयामार्फत आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्याकडून मिळालेल्या सूचनेप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र सोलापूर हे राष्ट्रीय जनजागृती अभियान, खतांचा सुयोग्य आणि समतोल वापर आणि निविष्ठांचा सुयोग्य वापर या अनुषंगानं राबवत आहे. त्या अनुषंगानं कृषी विज्ञान केंद्र खूप मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृतीचे कार्यक्रम गावोगाव घेत आहे. माझी विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्याला एक विनंती आहे की ऊसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर युरियाचा वापर, डीएपीचा वापर आणि रासायनिक खताचा वापर केला जातो. जर आपण ऊस पिकामध्ये ऊस लागवड करताना ॲसिटोबॅक्टर अधिक स्फुरद विरघळणारे जीवाणू अधिक पालास विरघळणारे जीवाणू प्रत्येकी 1 लिटर बीज प्रक्रिया जर केली, म्हणजे विशेषतः जे ऊसाचे सेट्स आहेत त्याला जर आपण प्रक्रिया केली तर नत्रयुक्त खतामध्ये 50% बचत होऊ शकते, स्फुरद खतामध्ये 25% बचत होऊ शकते व पालास खतामध्ये 25% बचत करता येते. म्हणजे आपण केवळ हे जे बियाणं आहे ऊसाचं, याला ह्याची जर ॲसिटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि पालास विरघळणारे जीवाणूची प्रक्रिया केली तर आपल्या खतामध्ये साधारणतः खूप 50% आपल्याला बचत करता येते आणि ही शेतकऱ्याला खूप महत्वाची बाब असू शकते.